नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 7वीचं आपण लेक्चर रेकॉर्ड करणारे जसे जमले तसे. कारण की ज्या काही कन्सेप्ट आहे तुमच्या जर का बेसिक जर का परफेक्ट असलं तर तुम्हाला पुढची चिंता नाही आणि पुढची चिंता नसली की मग कसलीच चिंता नाही. म्हणून 7वीच्या आपण काही काही चॅप्टर जे आहे ते घेणार आहोत. पहिले पण घेणार आहोत, पण पहिला चॅप्टर खूप बेसिक आहे, दुसरं बी खूप बेसिक आहे. एलसीएम आणि एलसीएम मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतात मुलांना, म्हणून आपल्याला असं वाटलं की याच्यावरतीच व्हिडिओ शूट करायचा. जे मुलांसाठी अवघड जातं ते आपण सोपं करून द्यायचं काम आपलं शिक्षकाचं तेच असतं. मग हे समजायच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला फॅक्टर पाडता आले पाहिजे. फॅक्टर पाडणं म्हणजे असं वाटतं मुलांना की आता नेमकं काय करायचं. अरे काय करतो, तुझं तुझं बेसिक रूल्स वापर. अरे तुला नाही डिव्हिजिबिलिटी पाडणार, नाही टेस्ट पाडणार, तुया नाही वर्कस होत्या पाठ नको करू. अरे दिलेल्या संख्येला 2 ना भागून पाय. कधी भाग 0 2 4 6 8 असेल तर 2 ना भाग. नाही भाग जा 3 ना भाग. नाही जा 4 ना भाग. अरे असं येऊन जाईल. आणि यथा यथा एकदा का फॅक्टरची प्रोसेस कळाली की एलसीएम आणि एलसीएम 0 मिनिटात येईल. पण आधी तुला फॅक्टर शिकणं लागेल ना. फॅक्टर्स नाही शिकला भाऊ तू तर तुला एलसीएम एलसीएम कसा यायचा. मग चल तुला पुढच्या 2-3 मिनिटात मी तुला तुला फॅक्टर सांगतो काय राहते. फॅक्टर पाडत असताना कायम लक्षात ठेव, तुला प्राईम नंबर लोक जाणे मध्ये बिलकुल थांबायचं नाही. शेवटी प्राईमच आला पाहिजे. मग प्राईम म्हणजे कोणता, 2 5 7 हे माहित असेल तुला. प्राईम नंबर लिहून टाका कमेंट्स मध्ये की प्राईम नंबर 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर आहे, त्या कोणत्या कोणत्या आहे, काय काय आहे. मग मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला ती कोड तर माहिती असेल की काय कशा कशा संख्या लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणून ठीक आहे ते आपण नंतर पाहू. पण आधी तू लक्षात घे फॅक्टर कसे पाडायचे. तर राजा काय कर, तुला कोणाचे फॅक्टर पाडणे मी एक्झाम्पल घेतो फक्त. तू माझ्यासाठी एवढं सोपं कसं घेतलं लावलं. तू 100 घे. किती झिरो दिसू आले, 2. 2 ठिकाणी डिवाइड कर. 10 गुणेल 10. 10 आता तुला याचं एवढं तर कळतं ना. 10 कोणाच पडायचं, 2 5 जा 10, पुन्हा 2 5 जा 10. झाले फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय, तुला जशी संकल्पना तुझ्या डोक्यात येईल की याला किती ना भागू, भाग ना. जा सिक्वेन्स लाव नको लाव, 2 into 2 म्हण, 5 into 5 म्हण, झाले फॅक्टर. आता तुला मी सांगितलं 7 चे फॅक्टर पहा. मग काय करशील, 7 ना भाग जातोच त्याला दिसूच राहिलं. म्हणजे 7 into 1 1 1 अरे झालं ना. झाले फॅक्टर. याचे फॅक्टर पडत्या का, पडत असेल तर पा आकडाना भाग जातो का पाय, नसेल जात राहू दे. नाही जात संपला विषय का जातो. जात असेल द्यायचा, नसेल जात राहू द्यायचा. 2 ना भाग जातो नाही जात. याच्या युनिट प्लेसला 0 आहे का नाही, 2 आहे का नाही, 4 आहे 6 आहे 8 आहे नाहीये. नाही जाणार 2 ना भाग. याची बेरीज कर, 3 ना भाग जातो का नाही. आता मी हे एवढी मोठी अंक लिहून दिली तुला, एवढी मोठी अंक लिहून दिले, हे लिहून दिलं, हे लिहून दिलं, हे लिहून दिलं, हे लिहून दिलं, हे लिहून दिलं आणि सांगलं 3 ना भाग जातो का पाय. काय करशील, बेरीज करशील. अरे नाही ना राजा, 3 3 कट कर. अजून ज्यांच्या तीनाची बेरीज, तीनाच्या अंकांमध्ये जी बेरीज येते ते कर. हे 7 आणि 5 किती होते, 12 कट कर. 8 आणि 6 14 नाही नको करू कट. हे यांची बेरीज कर, हे किती होते 11 नाही जाणार. 4 आणि 4 किती होते 8, 8 आणि 7 14 नाही होत. हे 15 हे कट कर. उरले कोण, 4 4 6, 4 आणि 4 8, 8 आणि 7 14 नाही जात. नाही जात त्याला 3 ना भाग. थोडा तर लॉजिक वापर. थोडं 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 केल्यानं होऊन जाईल. फॅक्टर पाडणं खूप गरजेचे आहे. मी विचारलं तुम्हाला, अरे तू काय कर 210 चे फॅक्टर पाड. आणि झिरोला नाही झोपायणार 21 गुणिले 10. झिरो अलग करून टाकायचा, झिरो सेपरेट घ्या ना. 21 21 चे फॅक्टर काही नाही, 7 3 चा 10 चे फॅक्टर काही नाही, 2 5 चा झाले फॅक्टर. शिकला ना तू. फॅक्टर शिकलं तर येत हे पण येत 0 मिनिटाच काम येतो यासाठी. आणि हे जर का स्पर्धेला असतं तर आपण ऑप्शनवर ठोकला असतं डायरेक्ट.
पण आपण डिस्क्रिप्टिव्ह आहे, आपल्याला पेपरमध्ये फॅक्टरच पाडावं लागेल. तर फॅक्टरचा चांगला सराव करा की मी काय सांगतोय. तुम्हाला 16चे फॅक्टर सांगले, 2 इंटू 8 इंटू 2 2 इंटू 8 काही बी घे, काही अडचण नाही. 8चे फॅक्टर पाड, 4 इंटू 2 येतच तसली, परत 4 2 इंटू 2 यांचा काही विषय नाही. एकदा प्राईम नंबर आला ते शेवटलो तसा तसा लिहायचा, झाले फॅक्टर. काय पाडतो 32चे 32 फॅक्टर काही 16 इंटू 2 आणि 16चे फॅक्टर हे. अरे थोडं स्पीड स्पीड आली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला स्पीड येणार नाही तुम्ही फॅक्टर काय वाढायचे. फॅक्टर मध्ये जीव जायचा आणि फॅक्टर कसे यायचे मग. आणि स्क्वेअर स्क्वेअर वगैरे तो पाठ करावा लागेल तुम्हाला. स्क्वेअर पाठ नाही गेले तर कसं व्हायचं. आता तुम्हाला फॅक्टर आली 256. जर तुम्हाला याचा स्क्वेअर माहिती असेल 16 × 16 16 फॅक्टर आहे 8 × 2 पुन्हा एक फॅक्टर 8 × 2 8चे फॅक्टर 4 × 2 हा 2 तास तसा. पुन्हा 4 × 2 हे 2 तास तसे. पुन्हा या 4चे फॅक्टर 2 × 2 पुन्हा या 4चे फॅक्टर 2 × 2 जे आहे ते बाकी तेच ते झाले फॅक्टर. तुम्हाला थोडं थोडं लॉजिक वापरावं लागेल. 4 फॅक्टर सांगले काही जण म्हणतात, हा 4 काय तू किती चुर आहे जुरा अलग कर ना. 4 × 100 4चे फॅक्टर 2 × 2 100 पुन्हा अलग कर 10 × 10 हे आहे किती चाल 10 फॅक्टर 5 × 2 पुन्हा 10 फॅक्टर 5 × 2 झाले फॅक्टर. थोडं लॉजिक युज करा मित्रांनो. जेवढं टेक्निक युज करशाल ना, जेवढं स्पीड पकडशाल ना सॉल्युशनची, तेवढा तुमचा फायदा आहे. किती वेळच भागाकार करायचा, थोडं तर लॉजिक वापरा, थोडं तर युजेस करा. झिरोचं काय करायचं, याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. काही जणाला याचे फॅक्टर पाडा म्हणलं, हा आता मी काय करू. अरे बाबा काही नको, तुला थोडं लॉजिक युज कर. तुम्हाला सांगलं याचे फॅक्टर पाडा, हा काय करू. अरे काय करतो याला असं लिही 10 आली खाली. पॉईंट नंतर एक अंक 10 आली ना. 625 25 × 25 10 5 2 10 25चे फॅक्टर 5 5 या 25चे फॅक्टर 5 5 हे 5 हे 2 हे 5 5 कटले 5 × 5 × 5 / 2 ओपन करा. ओपन मेंदू ओपन ठेवायचा तर मेंदूत जाईल ते, नाही तर कुठून जायचं. स्क्वेअर पाठ करा, स्क्वेअरला व्यवस्थित समजून घ्या, तिच्या गहराईमध्ये जा. ते फॅक्टर साठी तुमच्यासाठी काय काम करण ते लक्षात ठेवा. आणि वेगवेगळ्या संख्येचे फॅक्टर कसे पाडायचे हेही लक्षात ठेवा. जेवढा सराव कराल ही एक अशी कन्सेप्ट आहे की त्याला तुम्हाला स्वतः युजेस करावं लागेल. मग मी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी बाय कसा भाग द्यायचा हे पण सांगू शकतो. पण कसंही तुम्हाला थोडं बेसिक यायला पाहिजे. अरे एलसीएम लय सोपं आहे, लय सोपं आहे. सारखे सारखे फॅक्टर घ्या सॉल्युशन करा, पण फॅक्टर तर आले पाहिजे. त्याच्यासाठी फॅक्टरची प्रॅक्टिस करा आणि मला कळवा काय आहे. मी तुमच्यासाठी, तुम्ही जर का व्यवस्थित सांगितलं मला कमेंट्स केल्या की सर हा टॉपिक असा असा घ्यायचा तसं तसं घ्या, म्हणजे मी तुम्हाला त्या लेवलला तुमच्या बुक मधल्या प्रॅक्टिस सेट तर सॉल्व्ह करूनच देईल. पण तुम्ही नवीन क्वेश्चन, अरे हासाचा एलसीएम कसा काढायचा, पॉइंटचा कसा काढायचा, आम्ही हे सुद्धा मी तुम्हाला सांगल. आणि ती कन्सेप्ट डिवाइडची 2 संख्येचा एलसीएम देतो सांगालच रे मी. पण फॅक्टर कसे घ्यायचे तेही सांगा. तर तुम्ही लक्षात घ्या, आधी फॅक्टरची प्रॅक्टिस करा. आणि मी तुमच्यासाठी ही फॅक्टरची सिरीज एचसीएम आणि एलसीएम हे 4-5 व्हिडिओ मध्ये कम्प्लीट करणार आहे. तर तुम्हाला व्यवस्थित समजून ते तुम्ही अशा पद्धतीने एक नोटबुक घ्यायची आणि लिहायचं आणि मग कळवायचं. प्राईम नंबर सगळ्यांनी लिहून टाकायचे कमेंट्स मध्ये की कोणते काय काय. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण अशाच पद्धतीने एलसीएम आणि एचसीएम घेऊन येतो तुमच्यासाठी. ठीक आहे. थँक्यू.